जय जय रघुवीर समर्थ. नारायण नारायण नारायण. सर्व हरिभक्तांना, गुरुभक्तांना, संत भक्तांना स्वानंदाचा कोटी कोटी प्रणाम. राम. तुम्हा सर्व गुरुभक्तांच्यासाठी या चातुर्मासाच्या नंतर हा पहिला सत्संग जो एकांतवासातून तुम्हाला पाठवतोय. नारायण. या सत्संगाचा मूळ हेतू असा आहे की जे संत हृदयामध्ये प्रकटतं ते भक्त हृदयामध्ये प्रकट व्हावं, साधक मुमुक्षु हृदयामध्ये प्रकट व्हावं आणि जर ईश्वर सत्य आहे यावर आपलं ठाम मत असेल, दृढ निश्चय असेल, कमालीची परिपक्व निष्ठा असेल तर हाच शेवटचा जन्म होतो. कारण मनुष्यासाठी सर्वात कठीण काय असेल तर भोग संग्रहासाठी हा कष्टदायक प्रपंच, आणि परम सुखकारक काय असेल तर ज्याचा अंश आपण आहोत त्याच्यामध्ये सहजपणे स्वतःला विलीन करून घेणं. हाच जीवनाचा उद्देश असेल तर सगळे संत, महात्मे, ऋषी, मुनी, प्रकट आणि गुप्त सिद्ध महापुरुष हव्या हात रात्रंदिवस त्याला सहकार्य करतात. विश्वास एवढा पाहिजे की चालण्याचं बळ, चालण्याचं सामर्थ्य, टिकण्याची निष्ठा ही मात्र स्वतःमध्ये पाहिजे. आणि हे अखंड दृढ व्हावी म्हणून परमपूज्य परमहंस परिवर्जकाचार्य श्रीधर स्वामींनी आपल्या भक्तांना सांगितलं. माध्यम पत्राचं असेल, माध्यम समोरासमोर सत्संगाचं असेल किंवा प्रकरण ग्रंथाच्या निमित्तानं, पण त्यांचं लक्ष हेच की तुझं लक्ष विचलित होऊन तू पुनर्जन्माला प्राप्त होऊ नये. नारायण. जय जय राम. अशा प्रकारच्या आपल्या जवळच्या स्नेही भक्तांना अधूनमधून ते पत्र पाठवायचं. त्याचा एक अंश तुम्हाला आज पाठवतोय, त्याचा विस्तार करतोय. म्हणून स्वामींना आत्मसाक्षात्कारानंतर एकच मोठी भूक होती की हरिभक्त, गुरुनिष्ठ आणि साधनप्रिय अशा लोकांची निवड आणि अशा लोकांचा शोध. चातुर्मासाच्या निमित्तानं, भ्रमंतीच्या निमित्तानं एकमेव त्यांचं हेच लक्ष होतं. आणि जवळजवळ हे प्रत्येक महापुरुषांचं असतं. पण याच्यामध्ये स्वामींनी फार कष्ट घेतले. त्याचं दिव्य फळ असं प्राप्त झालं की त्यांच्या हयातीच्या काळात सुद्धा निष्ठावंत भक्त भेटले, सेवक भेटले, साधक भेटले, मुमुक्षू भेटले. मग अशानाच हे जवळचं पत्र द्यायचं किंवा उपदेश द्यायचा, मार्गदर्शन द्यायचं. तर काही जण त्यांच्याबरोबर वरदपूरला राहत होते, काही सज्जनगडावर राहत होते. ज्याला जिथं सांगितलं असेल तो तिथं राहत होता आणि एकमेकाला हे सहकार्य करत होते. राम. अशाच भक्त समुदायांना त्यांनी एक आशीर्वादात्मक पत्र, त्याचा मजकूर असा आहे की आपण सर्वांचे जीवन सर्वतोपरी सुखी होवो, हा पहिला त्यांचा आशीर्वाद. सुखी होवो म्हणजे खऱ्या अर्थानं सुखाचा संबंध संसारी
वस्तू व्यक्ती पदार्थाशी असतो. समाधानाचा संबंध उपासनेशी असतो. की आज तीर्थाला गेलो, तिथं उपासना झाली, खरोखर समाधान वाटतं. मला हे भेटले, खरोखर समाधान वाटतं. आज सुंदर माझं ध्यान लागलं, खूप समाधान वाटते मला. असा उपासनेशी समाधानाचा संबंध राहतो. मग त्याचं ते समाधान संसारात यश मिळो अपयश मिळो थोड्याफार अंशानं टिकून राहतं आणि परमार्थाची वाट अखंडतेची चालत राहते. नारायण. सुख आणि समाधान ओलांडल्यानंतर आनंदाचा विषय येतो. आनंदाचा विषय योग्यांशी जास्ती संबंधित असतो. पण शांतीचा जो संबंध आहे, परमशांतीचा, ती परमशांती सिद्ध समुदायामध्ये धर्मपत्नीच प्रमाणे राहते. ठीक आहे ना. म्हणून पोचलेल्या पुरुषांची जे ब्रह्मचारी असले तरी ते शांतीला पत्नी स्वरूप मान देतात. ठीक आहे. अशा 4 प्रकारे सुख अनुभवलं जातं. म्हणून स्वामी म्हणतात, आपल्या सर्वांचे जीवन सर्वतोपरी सुखी हो. तुम्ही सगळे आनंदाने दिव्य जीवन जगा. दिव्य जीवन जगा म्हणजे कसं जगा, हे त्यांच्या शब्दाचा विस्तार करून आपल्याला सांगतोय नारायण. आपण सर्वांनी आनंदाने आणि दिव्य जीवन जगा आणि धन्य व्हा. दिव्य जीवन जगणे म्हणजे केवळ सत्यनिष्ठ होऊन राहणे. ठीक आहे ना. जो सत्यनिष्ठ आहे तो एकनिष्ठ आहे. जसं भगवंत म्हटले, या डोळ्यानं तुला माझं स्वरूप दिसणार नाही, मी तुला ददामी दिव्य, मी तुला दिव्य दृष्टी देतो. सिया राममय सब जगयानी, वासुदेव हा सर्व ही दिव्य दृष्टी आहे. त्याच्याशिवाय जीवन आनंदाने दिव्य होत नाही. तर सगळे तुम्ही आनंदाने दिव्य जीवन जगा आणि धन्य व्हा. मग त्यामुळं काय होतं, जीवनात कृतकृत्यता प्राप्त झाल्यानं आतूनच आपल्याला थोरपण येतं. समजले ना. आपणच तिथे वयाची मर्यादा नसते. ठीक आहे ना. वयनिष्ठ नाही, ज्ञाननिष्ठ होते. जसं माऊली आहेत, जसं आद्य शंकराचार्य आहेत, जसं स्वामी रामतीर्थ आहेत. हे थोर लोक वयन आहेत का? नाही, ज्ञानानं थोर आहेत. असं दिव्य जीवन प्राप्त झाल्यानं कृतकृत्यतेमुळं थोरपण येतं आतून. आणि ज्ञाननिष्ठांच्या मध्ये आपलं वय पाहिलं जात नाही, ज्ञान पाहिलं जातं, भक्ती पाहिली जाते. त्यामुळे ते सुद्धा आपल्याला थोरपणातच घेतात. ठीक आहे ना. जसं म्हातारी बाई असली तरी ती सवाशीण, मुलाबाळाची आई असली तरी सवाशीण, बिना मुलाची आई असली तरी सवाशीण, आणि नवी नवरी असली तरी सवाशीणच असते. पण त्या एकत्र जशा पंक्तीला बसतात तसं हे सिद्ध पुरुष मग तुम्हाला आम्हाला पंक्तीला घेतात. याला थोरपण म्हणतात. नारायण. असं थोर जीवन तुम्ही जगा. आणि ही माझी अगदी अंतःकरणापासून इच्छा आहे. असं का म्हटलं तर ज्ञानी पुरुषाचं अंतःकरण म्हणजे निरभ्र आकाश आहे. ठीक आहे ना. कसलं आहे? शरद ऋतूतलं निरभ्र आकाश आहे, ज्याच्यामध्ये रात्री चांदण्या आणि चंद्र, पण दिवसा मात्र काही नाही एका सूर्याशिवाय. तसं हे अंतःकरण त्यांचं तेजस्वी अंतःकरण असतं. आणि त्या तेजस्वी अंतःकरणाचा प्रकाश आपल्यावर पडतो. जसं सूर्य उगवला आहे पण आपण डोळे झाक केले असेल तर आपल्याला दिसत नाही, तसं आपले डोळे उघडते, त्याचंच नाव दिव्य दृष्टी प्राप्त होते. ठीक आहे ना. मग इतकं निरभ्र आकाशामध्ये काही एक दिसत नाही, तसं या पुरुषांच्या अंतःकरणामध्ये शुभ संकल्प अशुभ संकल्प कल्पना असा कशालाही किंमत नसते. त्यामुळे भगवंत सर्वात प्रथम त्यांचं ऐकतो. नारायण. आणि मग एवढं सगळं जाणल्यानंतर तुम्ही आपोआपले व्यवसाय अगदी जागरूकतेने करा. आपोआपले नोकरी धंदा शेती जे काय असेल वाट्याला आलं असेल तुमचं ते अगदी जागरूकतेने करा. पण जागरूकतेने म्हणजे कसं? उत्तिष्ठ जागृत प्राप्य वराणी बोधत. जागरूकतेने करा म्हणजे
बस इथे काही नाही हे ठसवून घेण्यासाठी स्वामींचं वाक्य. या संसारात काही तथ्य नाही, सत्य नाही, राम नाही, हे ठसवून घेण्यासाठी तुम्हाला प्रपंच करायचा आहे. हा भोग संग्रहासाठी अज्ञानांचा संसार आहे. ठीक आहे. आपण जे ज्ञानीचे अनुयायी आहोत, आपलं हे काम नाही, हे त्यांचं काम आहे, त्यांना करू द्या. ठीक आहे. उलट यामुळं आध्यात्मिकासाठी एक विशेष उत्तम वातावरण प्राप्त होतं, नाही का. जसं एक व्यक्ती म्हटले कोणाला, रमण महर्षींना, की स्वामी, माझ्या घरी फार मांसाहार चालतो, मी तुमच्या सानिध्यात असल्यामुळे मांसाहार करत नाही. ठीक आहे ना. आणि जिथं मी पाहुणचाराला जातो पाहुण्या रावळ्यांच्यात, मला तिथेही म्हटले हे सगळे असेच लोक भेटतात. स्वामींनी काय उत्तर द्यावं. स्वामी म्हटले त्यांचा उपकार मान. काय पृथ्वीवरचा कचरा ते पृथ्वीवरचा कचरा कमी करतेत, त्यामुळे तू त्यांचा उपकार मान. आणि त्यांच्यामुळे तुला शुद्ध आहार मिळतोय. सगळे शाकाहारी झाले तर तुला मिळालं असतं का. विनोदामध्ये त्याला शांत केलं. असो, तर आपापले व्यवसाय तुम्ही जागरूकतेने करा. जागरूकतेने म्हणजे मी फक्त सत्याच्या प्राप्तीसाठी, आनंदाच्या प्राप्तीसाठी, मोक्षाच्या प्राप्तीसाठी मला गुरुकृपेचा अधिकारी होऊन राहायचं आहे. ही जागरूकता अखंड ठेवा की मी खरा कोण आहे, कोणाचा आहे आणि खरं माझं कोण आहे, ही जागरूकता आहे. ठीक आहे. यामुळं तुमचा उरलेला वेळ अगदी भक्तिभावाने आणि मनाच्या एकाग्रतेनं जन्म सार्थक करण्यासाठी तुम्ही वाहून घ्याल स्वतःला. मग याचंच नाव उपासना. आणि या उपासनेच्या बळावर निष्ठा पक्व होईल. ठीक आहे ना. म्हणून समर्थ आणि आत्मारामामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, निष्ठावंत भक्त मिळणं फार कठीण असतं, आणि जर मिळाला तर त्या गुरुचं भाग्य असतं. पावलोपावली निष्ठा घसरते, विस्कळीत होतो. अच्छा, मग पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, म्हटले ही जी नित्य नैमित्तिक कार्ये जी आहेत ती सोडायची नसतात. अरे, डोळ्यानं पाहणं सोडलंय का, पायानं चालणं सोडलंय का, कानानं ऐकणं सोडलंय का, पोटानं अन्न पचवणं सोडलंय का. मग प्रकृती हे जर कार्य तुमच्याकडून अज्ञातपणे करून घेते, तर ज्ञातपणे तुम्ही देवकार्यासाठी का स्वतःला बाजूला करता आणि तक्रार का करता. काही नित्य का आहेत, काही नैमित्तिक आहेत. ही कार्य सोडायची नसतात. देव, पितृकार्य, कुलधर्म यांना धरूनच आपण भक्तीचं आचरण करायचं असतं, नाही का. अच्छा, यामुळं काय होईल, यामुळं ज्या स्वरूप लोकांमध्ये सिद्ध पुरुषांचा निवास असतो त्या ठिकाणी प्रवेश करताना तुम्ही खबरदार व्हाल, नाही का. जसं महाराणा प्रतापांची आणि शिवाजी महाराजांची काही राखीव फौजा होत्या. ठीक आहे. त्यांना त्याच वेळेस बाहेर, जसं आर्मीमध्ये स्पेशल ब्लॅक कमांडो ते खास ह्याच्यासाठीच बाहेर काढतात कार्यासाठी, त्याप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही आतून खबरदार होता त्यावेळे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, अंतःकरण ज्याला आपण म्हणतो, या सर्वापासून तुम्ही अलिप्त होता आणि त्यात पाप पुण्यासाठी तुम्ही तिथे खबरदार म्हणून स्वतः उभे राहता. ठीक आहे ना. स्वरूप लोकांमध्ये जाण्यासाठी पाप पुण्याला उंबरट्यावर ठेवायचं असतं, शुभ अशुभाला उंबरट्यावर ठेवायचं असतं. म्हणजे थोडक्यात काय, द्वैताला आत प्रवेश होऊ द्यायचा नसतो. ठीक आहे ना. कारण अंतःकरणामध्ये दोनच गोष्टीला निवास असतो. ठीक आहे ना. कुठल्या दोन गोष्टीला प्रवेश असतो, एक मानसिक आणि एक बौद्धिक. तिसऱ्याला प्रवेश नाही. या बळावर मग ते चित्त अहंकाराला कारणीभूत होतं. म्हणून तिथे भावनिक बी व्हायचं नसतं,
ठीक आहे ना. आणि त्याला धरून कृतकृत्यता बी अनुभवायची नसते. मग तुमचा सोहम जागा होतो. ठीक आहे ना. बीजमंत्र चालू होतो आणि बीजमंत्राच्या साह्यानं तुम्ही स्वरूप लोकामध्ये सहज प्रवेश करता. जसं मागे सांगितलं, लोण्यामध्ये चाकू खुपसायला किती कष्ट पडेल, पण तोच चाकू दगडामध्ये ठोकायला किती कष्ट पडेल, तोच चाकू चिखलामध्ये ठोकायला किती कष्ट पडेल, तोच चाकू मातीमध्ये आणि तोच चाकू वाळूमध्ये. हा जसा आपल्याला फरक जाणवतो, तसं स्वरूप लोकामध्ये तुम्हाला प्रवेश करत असताना ही जागरूकता तुमच्यापाशी असलीच पाहिजे, आहे की नाही. म्हणून थोर पुरुषांनी सांगितलं, जागता नरसिंह. जो असा जागा कोणी पुरुष झाला असेल, बस त्याच्या स्मरणात राहा. संधी मिळत असेल तर त्याच्या संघात राहा. जागता नरसिंह. शिवी म्हणजे त्याचा आश्रय कर, त्याला स्मरणात आण आणि त्याच्याशी तदाकार हो. अशी स्वरूपाविषयी तुम्ही खबरदारी ठेवा. पण त्यातून तुम्ही जेव्हा देहावर येता, त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने, प्रभू रामचंद्राने, स्वयं महादेवाने, स्वयं गणेशजींनी जसं जसं या मृत्यू लोकात आल्यानंतर मायावी कृतीला सुद्धा खरेपण दिलं. रडणं खरं, हसणं खरं, मिसळणं खरं, विरक्त होणं खरं, याला जसं खरेपण दिलं, तसं तुम्ही सारे काही अगदी आनंदाने करा. बस यालाच खरे जीवन म्हणतात. अर्थात तिथे कुठे अहंकार आणि दंभ येऊ देऊ नका. आलाच तर ते शस्त्र तुमच्यापाशी ठेवा आणि ही दुधारी तलवार म्हणजे भक्ती आणि ज्ञानानं, ठीक आहे ना, तुमच्याकडे दुधारी तलवार ठेवा भक्ती आणि ज्ञानाची. तुम्हाला वाटत असेल तर ते भक्तिभावानं कापून टाका किंवा ज्ञानमार्गाने त्याचा विच्छेद करून टाका. हे तुमच्या हातामध्ये आहे. असं करून तुम्ही सारे आनंदानं जगा. श्रीराम. आणि एक तुम्हाला सांगायचं म्हणजे असं स्वामी म्हणतात, अंधश्रद्धा आणि अंधभक्ती केल्यानं मग तुम्ही मूर्ख म्हणून घ्याल आणि ते तुम्हालाही आवडणार नाही आणि तुमच्या आधी मलाही आवडणार नाही. जसं गुरुदेव म्हणतात की तुम्ही आप भगत आणि मत बनो, तसं प्रत्येक महापुरुषाला डोळस भक्ती, डोळस उपासना केलेली फार आवडते. हे मी का करतो आहे आणि हा कोण करवून घेतो आहे, यातून मला काय साध्य करायचंय आणि भगवंताला काय साध्य करून घ्यायचे, गुरुनं काय असून साध्य करून घ्यायचंय. नाही तर मग कबीर म्हणले, मला तो कर्मे फिरे मनवा फिरे चहूर. ओम. अंधश्रद्धा म्हणजे काय, तर आपण भक्ती करतोय, सत्संग ऐकतोय, साधन करतोय, पण यातून काहीतरी नाशिवंतच मागतोय, आहे की नाही. समर्थांना लिहावं लागलं, ईश्वराचे जे मनोगत तेच माझे उचित, किंवा तुकोबा म्हणले, नाशिवंतासाठी देवासवे आट्या कार्य घालीतच. अशी अंधभक्ती केल्याने मग जसं मागे सांगितलं, महाराजांच्या पाशी एक व्यक्ती आली आंधळी आणि मागितलं काय, तर महाराज माझी गाय चुकलेली आहे. अरे डोळे मागितले असते, आरतीची वेळ होती, तर डोळे दिले असते तर गाय मिळाली असती, न मिळाली असती दुसरी गाय आली असती. पण मागितले डोळे, हे मागण्यात सुद्धा मूर्खपणा असतो, यांना मूर्ख म्हणतात. पडत मूर्खाची लक्षणं म्हणून समर्थांना दासबोधामध्ये उल्लेख करावा लागला त्याचा. राम. आणि मग परिणामी लोकांमध्ये तुम्ही हास्यास्पद व्हाल. ते कसं काय, की मग ते म्हणतील, बघा हा सुदामा 18 विश्व दारिद्र्य भोगतोय, नाही का, आणि बघा हा कंस सोन्यानं नाण्यानं मडलेला ऐश्वर्यानं थाटात आहे. कंस पाप करतोय आणि सुदामा पुण्य करतोय. कृष्ण 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 कृष्ण. पण सुदाम्याचं वैराग्य हीच श्रीमंती होती, हे त्या काळात त्या लोकांना माहीत नव्हतं, ठीक आहे नाही. म्हणजे कसेही दिवस येऊत, पण त्यासाठी भगवंताला साकडं नाही घालायचं. ते माझं पूर्वकर्मीचं प्रारब्ध असेल, संचित असेल, मी आनंदानं भोगतोय. मग भोगण्याचं सामर्थ्य तू दे काय, आणि जगायचं किती ते विधी लिखित आहे. मग
हाच कंस भीतीने मेला. आणि हाच सुदामा कृष्णप्रेमानं निराहार राहिला. नारायण. म्हणून तुम्ही हास्यास्पद असं काही जीवन जगू नका मूर्खपणानं. त्यासाठी मला असं वाटतं तुम्ही सामुदायिक उपासना करावी. हे फार सुंदर आहे. का बरं असं? तर म्हणतात की एक तंबुरा वाजला आणि 10 तंबुरे वाजले तर एक वेगळा सूर लागतो. तसं तुम्ही एकटा ओंकाराचं गुंजन करा, ठीक आहे ना, आणि सामूहिक गुंजन करा, तर त्याची विशेष शक्ती आहे. मला आठवत नाही, पण 2-3 वर्ष अकाल पडलेला होता कुठं मद्रासच्या तिकडे का कुठे. आणि त्यावेळेस मला वाटतं राधाकृष्णन का कोणीतरी होते, काय गुरुमुखातून ऐकलेलं नाव काय माहीत नाही. त्यांनी सांगितलं की म्हटले ठीक आहे, निसर्ग काय करू शकत नाही हे ठीक आहे, पण भगवंत काहीतरी करू शकतो ना. मग सर्वांनी समुद्राच्या कडेला गेले आणि सर्वांनी सामुदायिक तिथं भगवंताचं नामस्मरण बी केलं आणि ओंकाराचं गुंजन केलं. परिणामी असं झालं की दुसऱ्या दिवशी आभाळ आलं आणि तिसऱ्या दिवशी भरपूर पाऊस झाला. हे सत्य आहे. अशा अनेकांच्या जीवनात घटना आहेत. असो, माझा म्हणण्याचा आशय असा आहे की तुम्ही सामुदायिक उपासना करा. सामुदायिक उपासनेचं बळ असं आहे की कलाव संघात प्रमुच्यते. तुम्ही कलियुगामध्ये संघटित होऊन जर भक्ती कराल, कर्म कराल, उपासना कराल, सत्संग कराल, भजन कराल, ध्यान कराल, तर कलीचे दोष हरण होतील आणि कली तुम्हाला शरण येईल. कारण तुम्ही ज्याला शरण जाताय कली त्याच्या हातात आहे. नारायण. राम. काही लोकांनी मिळून केलेल्या उपासनेला सामुदायिक उपासना असे म्हणतात. भजन, पूजन, प्रार्थना, नामस्मरण, जपजाप्य, ध्यान, श्रवण, आत्मविचार यांचा त्यात समावेश होत असतो. आणि आपल्या चालीबोलीने आणि दृष्टीने सर्वांना सुखी ठेवणे हाच खरा माणूस धर्म आहे. चालीबोलीने म्हणजे आपलं चालणं सत्याच्या वाटेवरचं असावं, ही चाल. ठीक आहे ना. आपण सत्यनिष्ठ असेल, सत्यप्रिय असेल, सत्यवचनी, सत्यवदनी असेल, तर जो देवाला प्रिय आहे तो कालांतराने जगाला प्रिय होतो, लगेच नाही. राम 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 राम. तर विशेष सांगण्याचा हेतू त्यांचा तर अशा प्रकारे सामुदायिक उपासनेतून तुम्हाला जे सांगितलं की हा माणूस धर्म खरा नाही का. कोणाचं गीत आहे ना, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, साने गुरुजी ना. हां, ठीक आहे ना. एक ती आत्महत्या आहे की जो संसाराला सत्य मानतो आणि आयुष्य संसारात खपवतो, ती सुद्धा एक आत्महत्या शास्त्रांनी म्हटलेली आहे. स्वकृत निंदक मंदमती आत्महन अधोगती जाई. आणि मग शेवटी सर धुनी धुनी पचताई. शेवटी डोकं बडून बडून मरून जातो. मला माहित होतं इथं कुणी कुणाचं नाही, मग मी का खपलो. जर देहच माझा नाही तर ही मांडलेली नाते माझी कुठली, मी एवढा का पळतो. म्हणून प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावर 4 टप्पे आहेत ना. बालपण, तारुण्य, वृद्धापकाळ आणि शेवट, हे 4 टप्पे आहेत. कुठे तुम्हाला थांबता आलं पाहिजे आणि ते थांबण्याचं निमित्त तुम्हाला मग हे साधन, उपासना, सत्संग नाही, संत संग, नामस्मरण हे आहे. नारायण. असं तुम्ही काहीतरी करा म्हणजे खरा धर्म तुमच्यातून प्रकट होऊ लागेल, तुमच्यातून प्रकट होईल. ते कसं काय? मग त्यात खऱ्या धर्मानं आमच्यामध्ये प्रवेश केला कधी? तर मग या महापुरुषांना सांगायचं असतं, मूळचे तुम्ही ब्रह्म आहात, मूळचे तुम्ही खरं गुरुभक्त आहात, हरिभक्त आहात. पण या मायावी जगाला सत्य समजून तुम्ही चुकीच्या वाटेनं संगतीनं गेलेला आहात. मग ती जर संगत तुमचं नाश करू शकते तर ही संगत तुमचा उद्धार करू शकते. है ना.
पतनाला आणि उत्थानाला कारण संघच आहे ना. यासाठी हा खरा धर्म आहे. आणि खऱ्या जीवनाची ओळख मग तुमच्या परोपकारामध्ये होते. तुम्ही तुमच्यासाठी खूप कमी जगता आणि ईश्वरासाठी खूप जगता. मग ठीक आहे ना. वेळात वेळ काढून आपली नोकरी चाकरी धंदा सोडून हे ऋषीप्रसादची कुणी सेवा करतात, कुणी कशाची, कुणी सामूहिक सेवा करतात, कुणी अन्नदानाची सेवा करतात, कुणी कशाची. हे हे खरं ते धर्मासाठी जगणं होतं त्यांचं मग, की नाही. म्हणून स्वामींनी सुद्धा असे अनेक परोपकाराचे हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत असे भरपूर कार्य केली त्या काळात आणि काही करून घेतली. त्यामुळे होतं काय, अंगामध्ये आपोआप विनय प्रकट होऊ लागतो. नम्रता, सदाचार हे स्वयंभू प्रकटतात मग. आणि तुमचे 4 हिताचे बोल एखाद्या चोराला, डाकूला किंवा आत्महत्या करणाऱ्याला, दुःखी असणाऱ्याला सुख, शांती आणि समाधान देऊन जातात. ठीक आहे. आणि मग त्याच्याकडे उरतो फक्त आनंद, बस. नाही की यांचा संग करावा त्याला वाटतं, वेळात वेळ काढून यांचा संग करावा. अशाप्रमाणे तुमच्या संघात येणारी व्यक्ती हळूहळू हळू तुम्ही अनुभवाल सत्यच बोलू लागते, शीलवंत होते. म्हणजे जगायचं तर मोक्षासाठीच, त्याला शीलवंत म्हणतात. संसारी शीलवंत वेगळं, ठीक आहे ना. आध्यात्मिक शीलवंत म्हणजे काय, सत्यासाठीच, मोक्षासाठीच. अशी शीलवंती व्यक्ती होते. आणि अशी शीलवंती व्यक्ती मग सद्धर्माचरण करते. त्यालाच भगवंतांना म्हटले की साधुरेव मंतव्य. अरे माझ्या नजरेत तो साधू आहे. तुम्ही त्याला काही समजत असाल, त्याला तुम्ही वाल्या समजत असाल, माझ्या दृष्टीत तो वाल्मिकी आहे. आणि मग महापुरुषांच्या नजरेत सुद्धा क्षिप्रम भवती धर्मात्मा, तो खरोखर धर्माचा आत्मा होऊन राहतो. म्हणजे तो गेला तर धर्म गेला असं एक लोकांना वाटू लागतं. कुठे दान धर्म होतं, कुठे देवकर्म होतं, कुठे साधन कर्म होतं, तो गेला, सर्वस्व गेलं. जसं मी एका महापुरुषांच्या मुखातून ऐकलं होतं त्यांच्याबद्दल, आणि गुरूंच्या मुखातून मी ऐकलं, क्या मोदी काका थे म्हटले. दो मन के लड्डू बनते ते. रोज 2 मनाचे लाडू वाटत होते. का? लोकांना उपासनेला गोळा करायचं, प्रसादाच्या रूपात लाडू द्यायचं. म्हणजे धर्मात्मा होता तो, असं अनेकाबद्दल आहे. नारायण. आणि प्रत्येक महापुरुषांच्या बरोबर असे काही प्रख्यात होते, काही नाहीत होत समाजामध्ये. पण जे प्रख्यात नाहीत झाले म्हणून त्यांचं काय पुण्य जातं का? काहीच नाही. आता का समर्थांच्या बरोबर कल्याणाला जोडलं जातं, नाही काय. नानकांच्या बरोबर सलुक्या मलुक्याला जोडलं जातं, बाल्या मर्दानाला. कबीरांच्या बरोबर सलुका मलुका, नानकांच्या बरोबर बाल्या आणि मर्दानाला जोडलं जातं. हे जे आहे की नाही, नाथांच्या बरोबर पुरणपोळ्याला जोडलं जातं. तसं जे समाजात प्रचलित आहेत असंच नाही. जसं रामसुखदाजी महाराज म्हटले की जेवढे तुम्ही इतिहास पुराणात वाचतात ते सगळे सिद्धच आहेत असं समजू नका, त्याच्याहीपेक्षा महासिद्ध भरपूर आहेत. ते स्वतः प्रकट व्हायला मागत नव्हते. त्याप्रमाणे मग तुमचं धर्माचरण होईल आणि मग याच सगळ्या गोष्टी तुमच्या हातून मानवतेला मुक्ती देण्यासाठी सहकार्य होईल. तर तुम्ही ध्यानी किंवा स्वप्नी राम, मग तुमच्या ध्यानी किंवा स्वप्नी श्री गुरूंचे दर्शन आणि श्री गुरूंशी संवाद याचा प्रवास सुरू होईल. याचा फायदा काय की तुमच्या अंतःकरणामध्ये उठलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्या इतपत आणि ऐकण्या इतपत तुमची आस्था तयार होईल. त्याला तुम्ही कल्पना समजू नका, ठीक आहे ना. आता हे तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर पुढं मग फार मोठा सत्संग होईल.
एक छोटासा प्रसंग सांगतो. आता अलीकडे पाहायला सांगतो. शिर्डीच्या साईबाबांना एका भक्तानं साकडं घातलं. ते त्यांच्या हयातीच्या काळात. माझी इच्छा अशी आहे की तुम्ही येऊन एकदा तरी माझ्या घराचा प्रसाद ग्रहण करावा, मानस पूजेमध्ये, प्रार्थनेमध्ये. अशी माझी प्रबळ इच्छा आहे. माझं शरीर साथ देत नाही, माझ्या पत्नीचं शरीर साथ देत नाही, आणि माझ्या सुनबाई आहेत. माझं सर्व कुटुंब म्हणजे देवकार्यात सहभागी असतं, संत सेवेत सहभागी असतं. बस माझी एवढी इच्छा आहे की तुम्ही प्रसाद घ्यावा. झालं काय, त्याच वेळेस इंग्रजांच्या काळात जे प्रसिद्ध वकील होते ते त्यांना भेटायला आले, आणि त्यामुळे बाबांना काय येऊ शकले नाहीत. मात्र त्यांनी त्याला संकेत दिला की उद्या तुझ्या घरी मी प्रसाद घेईन. यांनी काय केलं, प्रसाद तयार केला आणि यायची त्यांची वाट पाहिली. बरं, त्या काळी 9, 10, 11 वाजेपर्यंत जेवत होते. मग यांनी 2 वाजेपर्यंत वाट पाहिली. 2 वाजल्यानंतर पुन्हा पाहिलं की अजून बी स्वामी काय आले नाहीत, साई आले नाहीत अजून. सासरे बुवा म्हणाले की सुनबाई असं करा, तुम्ही जाऊन हा शिर्डीला नैवेद्य द्या, बाबा तिथं ग्रहण करतील. काहीतरी अडचण असेल म्हणून ते आले नाहीत. ठीक आहे. कृष्णा नावाची का काय तिचं नाव होतं, आठवत नाही, पण विशिष्ट. आणि त्यांनी ती उचलली, जे काय त्यांच्याकडे होतं की नाही शिदोरी, ती उचलली आणि चालली मार्गाला. झालं काय, ते इथून जसं कटगून खातगून हे कसं अंतर आहे, तेवढ्या अंतरावरच त्यांचं ते गाव होतं, 2.5-3 किलोमीटरवर. त्याने ती शिदोरी उचलली आणि त्याला द्यायला निघाल्या. वाटेत काय झालं, एक भुकेलेलं कुत्रं पाठीमागे येत होतं. तर त्यांनी कुत्र्याला हाड म्हणून ते जाईना म्हणून शेवटी एक काठी मारली. कुत्रं बाजूला झालं. पुन्हा एक झाडाखाली खूप वाटसरू बसलेला होता, थकलेला, आणि त्याचं मत होतं की थोडंसं मला पाणी दिलं तर बरं होईल, अन्न दिलं तर बरं होईल, भूक लागलेली आहे. तिथं मागितलं तर तिथंही त्यांनी मना केली. म्हटले हे नैवेद्य आहे आणि साईनं घेऊन चाललोय, तर मी तुम्हाला दिल्यानंतर मग तो उष्टा होईल. त्यालाही तिथं दिलं नाही. आणि पुढं त्या आल्या आणि तेवढ्यात त्यावेळेस त्यांना त्या अधिकाऱ्यांना नाना म्हणत होते, ते नाना गेले आणि या तेवढ्यात तिथे पोचल्यानंतर बाबांनी तिला वर चढून दिलं नाही, उमरा ओलांडू दिलं नाही. तिला सांगितलं मला तुझ्या हातचं खायचंच नाही. अहो, पण सासरे बोने सांगितलं होतं की तुम्ही प्रसादाला येणार होता आणि तोच हा प्रसाद आहे, मला तुझ्या हातचं काही खायचंच नाही. कळकळीनं प्रार्थनेनं तिनं खूप आग्रह केला, पण ते काय अन्न ग्रहण केलं नाही. शेवटी भरल्या डोळ्यानं रडत रडत ती माघारी फिरली. आणि माघारी जाता जाता त्याच व्यक्तीनं पुन्हा आग्रह केला की मला भूक लागली, मिळेल का? मग तिला वाटलं की जर साईने घेतलं नाही तर हे वाया जाण्यापेक्षा तू खा. त्याला दिलं. तेवढ्यात कुत्रं जवळ आलं, त्या कुत्र्यालाही टाकलं आणि उरलेलं अन्न पुन्हा एक दुसरा भिकारी चालला होता त्याला दिलं, बरं का. आणि दुसऱ्या दिवशी मानसपूजेमध्ये मग त्या सासरे बुवांना पूजा संपल्यानंतर साईने असा दृष्टांत दिला की वा, सुंदर भोजन होतं आणि मी खाऊन तृप्त झालो. मी खाऊन तृप्त झालो, बरं का. मग हा काय प्रकार आहे? म्हणून ते दर्शनासाठी गेले पुन्हा. आणि तेव्हा सुनबाई बी होत्या, सुनबाई बी होत्या तिथं. आणि मग त्या सुनबाईंना आश्चर्य असं वाटलं, राम जय जय रघुवीर. त्या सुनबाईला असं आश्चर्य वाटलं
की प्रसाद तर मी माघारी घेऊन गेले, मग हा खाल्ला काय? मग राम मग साईने सांगितलं की तुम्ही ज्याला नमस्कार करता तो चराचरात आहे ना, मी सर्वात आहे ना, आत्मरूपानं. मग तुम्ही त्याला दिलं म्हणजेच मला दिलं. त्यांना उपवाशी ठेवून, मी जगाला उपवाशी ठेवून स्वतःचं पोट भरू तर मी साधू नव्हे. आणि तुम्ही माझ्यात आणि त्यांच्यात भेद करत असाल तर तुम्ही भक्त नाही. नारायण. सांगायचा आशय असा की हा खरा माणूस धर्म आहे. आणि इथंपर्यंत तुमची गुरुच्या दर्शनाने आस्था झाली पाहिजे की तुमच्या प्रश्नाला उत्तर देणे इतपत आणि गुरूंच्यापर्यंत पोचवणे इतपत तुमची योग्यता तुम्हाला प्राप्त होते. ठीक आहे. अशा प्रकारे जर तुम्ही जीवन जगू लागाल तर माझा विश्वास आहे माझ्या गुरूंनी मला जिथंपर्यंत पोचवलेलं आहे, तुमची आस्था, श्रद्धा आणि भक्ती तुम्हाला तिथंपर्यंत पोचवेल. आणि नक्कीच श्री गुरु तुमचे परम मंगल करतील. म्हणून मी मागे सांगितलं, चातुर्मास म्हणजे मंगल उत्सव असतो, मंगल महोत्सव असतो. कारण त्यावेळी जो जशी जशी उपासना करेल महापुरुष त्याला तसं तसं सहकार्य करतात. फक्त तो निष्ठावंत असला पाहिजे. म्हणजे उपासना करतोय आणि आचरण मात्र उपासनेनंतर तुच्छ करतोय. नारायण. मग तो परमपवित्र अशा आनंद धनाने त्या आत्मस्वरूपाचा धनी होतो. मग मी आणि तू याच्या अनुभवातून त्याचे विविध दर्शन घेणे हाच तत्वाचा साक्षात्कार आहे. जसं मगाशी सांगितलं, बाबा म्हणाले की मी चराचरात आहे, कुत्र्यात बी मीच आहे. प्रसंग असा की तिने कुत्र्याला काठी मारली होती पाठीमागे येत होतं म्हणून, तर त्या कुत्र्याच्या पाठीवरचा वळ बाबांच्या पाठीवर पडला होता. ठीक आहे ना. अच्छा. मग याच तत्वाचा तुम्हाला साक्षात्कार होईल. जसं काल सांगितलं की पंचमहाभूत सर्वांचं सारखं आहे आणि चैतन्य सुद्धा सर्वांचं सारखं आहे. मग फरक कशात आहे तर आकृतीमध्ये आणि 3 गुणांच्या स्वभावामध्ये. या व्यतिरिक्त फरक काही नाही. आणि तो कार्यकारण आहे, म्हणजे येणारा आणि जाणारा आहे. त्याला खरं धरून तुम्ही वैर करू नका आणि त्याला खरं धरून तुम्ही गुंतून राहू नका. ठीक आहे. तुम्ही सत्वगुणी आहात, ठीक आहे, कृपा आहे भगवंताची, गुरूंची, भक्तांची, संतांची. त्याला खरून धरून पुन्हा तुम्ही दांभिकतेनं इतरांच्या मध्ये तसा वावर करू नका. पूर्वी मी असा नव्हतो, आत्ता मी असा आहे, तर ती कृपा आहे. आणि पूर्वी मी असा होतो पण आता मी असा आहे, तर आपलं कर्मफळ आहे. असो. स्वामीजी म्हणतात, मी तिकडे येऊन बरेच दिवस झाले. माझ्या दर्शनाचे स्वरूप मी वर सांगितलेलेच आहे. देहाच्या दर्शनामध्ये आग्रह करू नका आणि तत्वाच्या दर्शनामध्ये मी सर्वत्र सदा आहे. म्हणून तिथे आल्यानंतर माझ्या देहाला सत्य मानून, माझ्या चरणाला सत्य मानून तुम्ही लोटांगण घालणार, त्यापेक्षा खाली वाकून तुमच्या चरणाला नमस्कार करा. तत्वरूपाने मी तुमच्यात आहे. म्हणून स्वानंदाचा रोज तसा नमस्कार असतो. बघितलं असेल तुम्ही आरतीनंतर. प्रथम पृथ्वीला मी आरती संपल्यानंतर नमस्कार करतो, त्याच्यानंतर पुन्हा गुरूंना नमस्कार करतो आणि ज्या देहाचे पाय आहेत ते गुरूंचे पाय आहेत असं समजून त्या पायाला नमस्कार करतो. कधी वाटलं तर उजव्या अंगठ्याचं पूजन बी करतो. नारायण. माझ्या दर्शनाचं स्वरूप मी तुम्हाला वर सांगितलेलंच आहे. शक्य असेल तर त्या लीला विग्रहातून एवढ्यातच दर्शन मिळेल. म्हणजे तो परमात्मा लीलाधारी आहे. आंधळ्यासाठी सुद्धा जग आहे आणि डोळसा सुद्धासाठी जग आहे, नाही का. पांगळ्यासाठी सुद्धा जग आहे आणि जो धष्टपुष्ट आहे त्याच्यासाठी तो जग आहे.
जसं तो सर्वत्र सर्वांना पोटाला घालतो आणि त्याचं पोट सर्वांचं तो भरतो, जो जागा झालेला आहे की नाही, त्याला झोपी जाण्यापूर्वी तो सर्वांचं पोट भरतो. ही त्याची लीला आहे. तसं त्या सद्गुरूची लीला आहे की जो परमार्थामध्ये जागा झालेला आहे त्याला तृप्तीचा ढेकर आज ना एक दिवस देतोच. यावर विश्वास ठेवा. आणि पुन्हा सांगतो, तुमचं वैराग्य जिवंत ठेवण्यासाठी या लोकीचं जगणं म्हणजे 2 दिवसाचं आहे. येणं आणि जाणं, ठीक आहे ना. आणि तिसऱ्या दिवशी सावडून टाकणं. सावडून टाकणं म्हणजे तुमचा विसर पाडणं. आम्ही तुझे कुणी नव्हतो आणि तू आमचा कुणी नाहीस, याचं नाव सावडणं आहे. तिसऱ्या दिवशी सावडतात की नाही, खऱ्या अर्थानं धार्मिक बोध हा आहे तिसऱ्या दिवशी, की जोपर्यंत होतास तोपर्यंत आमचा संपला इहलोकीचा प्रवास. समजले वाट. म्हणून पुन्हा सांगतो, या लोकीचे जगणे म्हणजे 2 दिवसांचे आहे. असं का म्हटलं म्हणून सांगितलं. येणं आणि जाणं, आणि तिसऱ्या दिवशी सावडून मुक्त होणं, की तुझा आमचा संबंध आता संपला. तुझ्या कर्माच्या फळाप्रमाणे पुढच्या गतीला तुला जावं लागेल. म्हणून सर्वांचे एकमत, कर्म प्रधान विश्व करी राका, जो जसं करे तसं फल. म्हणा तूची रे पूर्व संचित केले, तर यासारखे भोगणे प्राप्त झाले. दृष्टांत एकच आहे, पण तरी बी भगवंतानं सांगितलं कर्मण्यवाधिकार असते. का का तर फळाच्या इच्छेनं कर्माची वासना आतमध्ये सुप्तपणे राहत असते आणि ती तुमच्या कामनेला निमित्त करते. आणि कामना प्राप्तीनंतर लोभाला जन्म देते, आणि कामना अतृप्त राहिली तर क्रोधाला जन्म देते. बस हाच कर्माचा सिद्धांत सावध होऊन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उतरवा. जीवनामध्ये उतरवा. मग या निमित्तानं हळूहळू तुम्हाला कळू लागेल की खरोखर उमा कहू मैं अनुभव अपना, सत्य हरिभजन जगत सब सपना. त्याप्रमाणे स्वप्नाप्रमाणे खोटे हे जग तुम्हाला खोटे ठरू लागेल. स्वामींचं मत काय, इथलं जगणं 2 दिवसाचं आहे हे विसरू नका, आणि मग स्वप्नाप्रमाणे हे खोटे ठरेल तुमच्यापाशी. म्हणून खूप सुंदर शिवजींच्या मुखात हे घातलेलं आहे तुलसीने. उमा कहू मैं अनुभव अपना, माझा स्वतःचा, ऐक्यू नव्हे, शास्त्राचा नव्हे, साधू संघाचा नव्हे, आपणा. बस. म्हणून मागे म्हणलं, बरीच लोक आरशापुढं उभे राहतात, वर्षानुवर्ष आपण उभे राहतो आणि या डोळ्यानं देहाला निहाळतो. पण उपासना, साधना, भजन, सत्संग हे हा सुद्धा एक आरसा आहे, आणि त्या अंतःकरणाची पवित्रता प्रकट करतं. नारायण. तर मग हे जाणून घेऊन तुम्ही पुढे निष्काम भक्ती करून त्याच्याद्वारे मनाची भूमिका व्यापक करून घेतली. मनाची भूमिका व्यापक करून घेतली. मग मनाची भूमिका व्यापक कशी होईल, ते मगाशी सांगितल्याप्रमाणे, की जसं मी दुपारी प्रसाद दिल्यानंतर तू ऐकलं का, मी त्यांना सांगितलं हे शिरा जो तुम्हाला दिलेला आहे हे मी तुम्हाला नाही दिलेला, हे गुरुमुखात घालतोय. जसं फडतरवाडीच्या सत्संगामध्ये सांगितलं होतं, गायीची सेवा केल्यानंतर तिच्याद्वारे जे दूध येतं ते जो कोणी पिऊन जातो ते मला असं वाटतं मी माझ्या गुरुमुखात घातलेलं आहे. कारण तुम्ही गुरुअंश आहात, तुम्ही हरिअंश आहात, त्यामुळं मला तृप्ती होते. संध्याकाळी आम्हाला नाही राहिलं तरी चालेल, पण आहे तेवढं तुम्ही घेऊन जा. ठीक आहे ना. म्हणून या चातुर्मासात काकीनं भरपूर दूध वाटलं, बोलून. नारायण. हे का सांगायचंय, की स्वानुभूतीसाठी मी हे सांगतोय, की जर हे केल्यानंतर मी तृप्त होतोय तर ते केल्यानंतर तुम्ही बी तृप्त होणार. का, मनाचा अनुभूती कोणाचंही असो एकच, जसं जिभेची अनुभूती कोणाचीही जीभ असो एकच. शर्त एवढी की त्याला तोंड आलं असलं तरी बी अनुभव तरी बी एकच.
गोडाच्या ठिकाणी गोड लागणार, तिखटाच्या ठिकाणी तिखट, खारटाच्या ठिकाणी खारट लागणार, आंबटाच्या ठिकाणी आंबट लागणार. हा जसा जिभेचा अनुभव तसा मनाचा अनुभवसुद्धा तोच आहे. खरं प्रेम तुम्हाला मिळालं तर हृदय द्रवित होतं, स्वतःला कृतकृत्य आणि धन्य मानता. नाही, म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो, भाग्यवंत तो आहे ज्याला गुरुचं, हरीचं, संतांचं किंवा मित्राचं कुठलंही असेल, पण ज्याला खरं प्रेम प्राप्त होतं तो धन्य आहे. ठीक आहे. अजून एक साईंची भक्त होती आणि तत्वनिष्ठ होती मुलगी. आणि एका इंग्रज अधिकाऱ्याबरोबर, म्हणजे इंग्रजांच्या ठिकाणी तो नोकरी करतो, त्या अधिकाऱ्याबरोबर तिचं लग्न ठरलं. आणि त्यावेळेस साईने विचारलं, तू तू त्याच्याबरोबर प्रसन्न आहेस का, लग्न केल्यानंतर राहशील का? तर म्हटली हो. पण म्हटले माझं मत असं आहे, तू लग्न करू नको त्याच्याशी. तर ते म्हटले नाही, मला त्याच्याशीच करायचं आहे. म्हटले त्याचं कारण काय? तर कारण म्हटले माझ्या स्वभावाचा तो तत्वनिष्ठ आहे, एकनिष्ठ आहे आणि श्रद्धावादी आहे, अंधश्रद्धावादी नाही. पण तरीही मी म्हणतोय तू लग्न करू नको. नाही म्हटले मला लग्न करायचं आहे. लग्न झालं आणि नमस्काराला आले तर साईने तिचं कुंकू पुसलं. तिने बघितलं हे काय, अरे अरे चुकून हात लागला म्हटलं. गंमत अशी झाली की त्याला फीट येत होती, फीट. आणि त्या ज्या गोळ्या होत्या त्या त्याला वेळेवर पोचल्या नाहीत. एका कुटुंबातल्या व्यक्तीनं त्या फेकून दिल्या आणि शेवटी तो हातपाय खोडून, तोंडाला फेस येऊन, चक्कर येऊन, BP वाढून तो जागीच खतम झाला. ऐकताय ना? तो जागीच संपला. पुन्हा ती साईच्या दर्शनाला गेली. म्हटले हे असं कसं काय झालं? म्हटले मी तुला आधी सांगितलं होतं, तू ऐकलं नाहीस, काय हरकत नाही. पण तरीसुद्धा ती काय म्हटली माहिती आहे का, माझी तुमच्याबद्दल तक्रार नाही, तुमच्या श्रद्धेबद्दल, माझ्या श्रद्धेबद्दल तक्रार नाही, तुमच्या कृपेबद्दल तक्रार नाही. मग मी त्याच्याबरोबर 1 ते 2 दिवस राहिले, ते प्रेमाचे 2 दिवस माझ्यासाठी पुरेसे आहेत. 2च दिवस राहता आलं आणि तिसऱ्या दिवशी तो संपला. त्या 2 दिवसाच्या आठवणीवर मी माझं उभं आयुष्य काढू शकते, कारण तो तत्वनिष्ठ पुरुष माझ्यामध्ये सामावलेला आहे आणि मी त्याच्यात. तसं गुरुमध्ये भक्त आणि भक्तामध्ये गुरु, अशी अनुभूती, अशी प्रचिती यायला सुरुवात होते. शेवट असा आहे, जय जय नारायण नारायण नारायण. शेवट असा आहे की अशी निष्काम भक्तीच्या द्वारे तुम्ही तुमची मनाची भूमिका खूप व्यापक करून घ्या. मग त्याच्यातून तुमची स्वयंभू भक्ती प्रकट होईल, स्वयंभू शांती प्रकट होईल, स्वयंभू समाधान प्रकट होईल. एवढंच नाही, याच्या पलीकडे एक स्थिरता असते, ती अखंड तुमची स्थिरता टिकून राहील. हा माझा आणि संतांचा स्वानुभव आहे म्हणतात. म्हणून आत्मानंदाला उधाण येतं. मग यावर विश्वास ठेवा. तुमच्याला आत्मानंद आहे, त्याला उधाण येतं. जसं सागराला अमावस्या आणि पौर्णिमेला उधाण येतं, त्याला भरती ओटी म्हणतो. पण हिथं मात्र अखंड राहते अंतःकरणामध्ये. जसं मगाशी मी सांगितलं, एका क्षणात मी काय केलं, अनुभव काय आला तो तुला सांगितला. बस मगाशी याला सांगितलं, मी थोडा वेळच बसलो होतो आणि एका सेकंदात वाणी गप्प झाली आणि मला जो अनुभव आला तो मी याला शब्दात सांगितला की मी काय पाहिलं की मी तुमच्यातच बसलोय, पण एका सेकंदात त्या असत्याला अस्तित्वच नाही, आहे ते माझ्याशिवाय नाही, एवढ्याच प्रचितीला गेलो. काय तो क्षण असेल विचार करा. असे क्षण तुमच्या जीवनात क्षणोक्षणी येतील, हे माझं प्रामाणिक मत आहे. आणि एवढंच काय, तुम्हाला सत्कीर्ती लाभेल. म्हणजे काय? रघुवीर समर्थ या बसा. तुम्हाला सत्कीर्ती लाभेल. लोक मरावे परी कीर्ती रूपी उरावे म्हणतात. मग ही कीर्ती कसली?
नाही ना? ही कीर्ती कसली? म्हणजे तुम्ही गुरूंच्या संतांच्या हृदयात घर करून राहता, हीच तुमची खरी कीर्ती आहे. ठीक आहे ना? कारण ते अमर आहेत. राम ते जर अमर आहेत तर तुमची कीर्ती अमर आहे. ज्या ज्या वेळी त्यांना पृथ्वी तळावर यायचे त्या त्यावेळी पहिलं तुमचं स्मरण करणार. अरे येतोस का? आता तुम्ही नाही म्हणाल का? नाही का? आता थोडा चापळवरून आलाय, घरी पोचला, मी तिथे नाही, मी गायीच्या सेवेत राहणार आहे, इथंपर्यंत पोचलाच ना, संपलं, बस त्याचं काम संपलं. आता पुढचं काम त्यांचं आहे, संपलं. त्याने 2 शब्द ऐकले तरी अख्ख्या सत्संगाचा लाभ घडला. समजले ना? याचा अर्थ सत्कीर्ती आहे. म्हणजे उगीच आपलं कानावरून शब्द गेले बरं वाटलं, त्याचा अर्थात गेलो की नाही विशेष नाही का? गुरुदेव म्हणतात विषयाची बाटली वरून पाहणं वेगळं आणि तोंडात घालणं वेगळं. तोंडात गेली की नक्की झालं की आपण मरणार, तसं हे शब्द कानात गेले की नक्की आपण तरणार, खात्रीपूर्वक. तिथे शंका नको. श्रीधरांचं पत्र सांगतोय, अजून त्याला आनंद झाला आहे की नाही? स्वामींचं पत्र सांगतोय ना. आणि मग अशी सत्कीर्ती तुम्हाला नक्की लाभेल. शेवटचं वचन, नारायण जय जय. शेवटचं वचन एवढंच काय? आत्ता बोलून गेलो तो पुढे स्वामी बोलतेत बघ. आता मी हे पत्र वाचलं का आधी? नाही ना. एवढंच काय? अरे सद्भक्त व्हाल म्हणजेच त्याचा अर्थ तो, जेव्हा मी खाली येईन तेव्हा तुला हाक मारेन. अरे येतोस का? ठीक आहे ना? गुरुभक्त नाही, सद्भक्त म्हणजे केवळ सत्यच प्रिय आहे. गुरुकडून सुद्धा काही चुका होत असतील किंवा तुम्हाला शंकास्पद होत असेल, हे असं कसं नाही का? संगतीमध्ये असं शंकास्पद होतं, पण ती शंका तुझी आहे, त्यांची नाही. ते निशंक आहेत म्हणून निश्चिंत आहेत. राम सद्भक्त व्हाल आणि इथंही आणि तिथंही सत्यकर्मच कराल. तुगा म्हणे सत्यकर्मा साह्य व्हावे. केवळ सत्यकर्मच कराल. एवढंच काय? आत्मानंदच मिळवाल, ब्रह्मानंदच मिळवाल. देहानंद नाही, विषयानंद नाही. आणि तुमच्या पाठीमागं विषय स्वतः आमचं सेवन करा, आमची सेवा घ्या म्हणून मागे मागे लागतील. मागे बी मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं. खऱ्या अर्थानं पाहिलं तर माझे दिवस असे होते की मला 4 मुठभर शेंगदाणं खायचं म्हटलं तर विचार करावा लागेल. झोपडीत राहणारा, पण तिथे मागणी नव्हती. त्या स्थितीला भगवंतानं सांभाळून आज दिवस ते आलेत की तेव्हाही इच्छा नव्हती ना आत्ताही इच्छा नाही. म्हणून मग सांगितलं की सुदाम्याचं वैराग्य हीच त्याची श्रीमंती होती. राम ब्रह्मानंद मिळवाल, आत्मानंद मिळवाल. आणि आता शेवटचं वचन, हे जीवन जगून तुम्ही धन्य व्हाल, कृतकृत्य व्हाल, अखंड नतमस्तक व्हाल. म्हणजे हे तुझ्या कृपेनं, माझ्या सेवेनं साधनेनं नाही, हे तुझ्या कृपेची महिमा आहे. समर्थ म्हणे ध्यान कळेना, ज्ञान कळेना. काय सामी पतित दास. मग तुझ्या चरणी असून हे मला कळेना म्हणून मी उदास. बस याचा मला आनंद दे, मागणं एवढंच आहे. आणि नसेल द्यायचा तर तुझ्या चरणापाशी पडून राहू दे. आनंद दे म्हणजे मला ते ज्ञान दे, नाहीतर मग तुझा भक्त होऊन पडू दे. म्हणून एका ठिकाणी त्यांना समर्थ बी म्हटलं जातं आणि एका ठिकाणी त्यांना रामदास स्वामी म्हटलं जातं. राम दास स्वामी 3 भाग केलेत. तर एका ठिकाणी समर्थ म्हटलं जातं म्हणजे ते काहीही करू शकतात नाही का? म्हणून ज्यांना तो अनुभव होता त्यांच्यासाठी तो लिहिलंच ना श्लोक, समर्थाची या सेवका वक्रप आहे.
असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीलावर्णिती लोकतिनी नुपेक्षिकदा रामदास अभिमानी. या वाचनासह इथे सद्गुरू अर्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ. नारायण 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 नारायण.